सावलीला 3रा महिना सुरू झाला आणि तेव्हाच रीतीप्रमाणे तिचं आणि धर्म्याचं शुभमंगल झालं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा धर्म्यानं कुशीवर झोपलेल्या सावलीच्या कमरेवर हात ठेवला त्यावेळी चटकन सावलीनं त्याचा हात झिडकारून टाकला आणि ती उठत म्हणाली, "म्या लय दमलोय, मला नीज द्या." एवढं बोलून ती सरळ खाली जाऊन झोपली. धर्म्या अगदी बुचकळ्यात पडला होता. त्याला सावलीचं हे विचित्र वागणं बघून धक्का बसला होता आणि तरीही तो हलकेच सावलीकडे बघून म्हणाला, "सावले, मी आतावा तुला हाणला होता त्याचा तुला राग आलाय वय? अगं पण म्हणा, वराडाच्या अगोदर तसं काय पण करायचं नव्हतं." ते ऐकताच सावली त्याच्याकडे वळून म्हणाली, "तुम्ही मना हाणला तो बराच केला, आता गुमा निजा आणि मला बी निजू द्या." एवढं बोलून ती तोंड फिरवून झोपली. तेव्हा धर्म्या आता काय करावं या विचाराने तिच्याकडे बघत रात्रभर जागा होता. तरी त्याला त्यावेळी एक विचित्र शंका आलेली होती. त्याचा सावलीच्या कमरेवर ठेवलेला हात तिच्या पोटावर उतरला होता तेव्हा तिच्या पोटाचं तो उंचवटा जाणवून त्याला एकदम जाठवलं की रुहीच्या वेळी त्याच्या आईला दिवस गेले होते त्यावेळी त्याला ताप आल्यामुळे रात्री त्याची आई त्याच्याजवळ झोपली होती. तेव्हा झोपेत कुशीवर झोपलेल्या आपल्या आईच्या कमरेवर त्याने हात ठेवला होता तेव्हा तिच्या पोटाचा उंचवटा त्याला जाणवला होता आणि आज तसाच सावलीच्या पोटाचा उंचवटा होता. म्हणजे सावली. पण धर्म्याने तो विचार झटकून टाकला. खरं तर त्याचा तो सावलीला झालेला पहिला स्त्री स्पर्श होता. त्यामुळे नंतर त्याबद्दल जास्त विचार न करता तो फक्त पाठ करून झोपलेल्या सावलीला पाहत पाहत नंतर झोपी गेला. त्यावेळी सावलीसुद्धा जागी होती. तिला राहून राहून आपल्या गण्याची आठवण येत होती. त्या रात्रीनंतर हे असंच 3 रात्री घडलं होतं. सावली त्याच्या खोलीत आल्या आल्या त्याच्याशी काही न बोलता त्याच्याकडे पाठ करून झोपत होती आणि धर्म्या तिला फक्त रात्रभर पाहत जागा राहत होता. आता हा विचित्र तेढा तो आपल्या बाला आणि आईला सुद्धा सांगू शकत नव्हता. शेवटी 4थ्या रात्री धर्म्याचा संयम संपला आणि त्याने रात्री त्याच्या खोलीत आलेल्या सावलीच्या दंडाला धरून तिला खडसावून विचारलं, "सावले, यो समजा काय घोळे आणि तुवा पोट असा का? तुवा काय भानगड आहे ते मला सांगून छान टाक." धर्म्या असं म्हणतच होता की सावलीनं त्याचा हात हिसडून ती मोरीत जाऊन बका बका ओकली होती. त्या क्षणी धर्म्याला कळालं की सावलीने आपल्याला फसवलंय. त्याला सावलीची विलक्षण घृणा आली होती. त्याला त्यावेळी वाटलं आपण ह्या खोलीत त्या बदफैली सावलीबरोबर 1 मिनिटसुद्धा राहू नये. तरी बिचारा धर्म्या गप आपल्या पलंगावर पडून विचार करायला लागला की हे कोणाचं काम असावं? आता हे सावलीचं पाप आपल्या माथी घेऊनच आपल्याला जगावं लागणार आहे का? धर्म्याला त्यावेळी हे सुद्धा माहिती होतं. त्यांनी सावलीबद्दल सर्वांना सांगितलं तर ही त्याचंच काम होतं असं सगळ्यांना सांगून मोकळी होईल. कारण ते पाप त्याच्या माथी मारण्यासाठी तिने धनगरी रीतीमुळे आडून त्याच्याशी लग्न केलं होतं आणि बिचारा धर्माचा त्यात नाहक बळी चाललेला होता. तो अशा दुसऱ्यानं नासवलेल्या पत्नीबरोबर कदापि आयुष्य काढू शकत नव्हता. त्यावेळी एकदा धर्म्याला वाटलं आपण आत्ता उठून आपल्या आईला हे सगळं सांगावं, पण नंतर आपल्या कुटुंबात काय घडेल याचा त्यांनी विचार केला. या सावलीनं बाहेर कोणाबरोबर भरपूर मजा करून आता ती मजा त्याच्या गळ्यात घालून ती मोकळी होणार होती. उद्या पुन्हा त्या कोणाबरोबर मजा मारण्यासाठी. या सगळ्या विचारांनी धर्म्याचा पुरुषार्थ जागा होऊन त्याला सावलीचा भयंकर संताप आला होता. त्याला क्षणभर वाटलं असंच उठावं, त्या झोपलेल्या सावलीच्या नरडीवर पाय ठेवून तिला संपवून टाकावं. धर्म्या खरंच त्या विचारानं उठला आणि झोपलेल्या सावलीच्या कमरेत लाथ आणावी म्हणून त्याने पाय उचललाच होता की जागं राहून कानोसा घेणारी सावली एखाद्या खारीसारखी चटकन उठली, दार उघडून बाहेर पळाली. तिने बाहेर जाऊन सगळ्या धनगरवाडीभर ठो ठो होळीची बोंब मारून अख्खी धनगरवाडी बस्त्याच्या घराच्या समोर उभी केली. त्या रात्री सगळी धनगरवाडी तिथे गोळा झाली तेव्हा धर्म्या, रुई, बस्त्या आणि तानीसुद्धा बाहेर येऊन सावलीकडे टकामका बघत राहिले. त्या गर्दीत गण्यासुद्धा होता. धर्म्याला कळत नव्हतं की आता सावली सगळ्यांना काय सांगणार आहे. आणि सावलीचा बा हणमंत्या पुढे येऊन तिला म्हणाला, "सावले, अगो असा बोंब माराया काय झालंय?" तशी सावली आपले पाय आपटत कपाळावर हात मारत गण्याकडे बघत रडत ओरडत किंचाळली की, "बा, महा घात झालाय, यो धर्म्या बाप्या नाही.
आज 4 दिवस झालं मी एकटाच निसतो, असा धनी मला नको. एवढं बोलून सावलीनं आपल्या गळ्यातलं डोरलं तोडलं. ते धर्म्याच्या अंगावर टाकत ती पुन्हा किंचाळली, बा यो मना सांगतो माय बापा नाही, तू माझ्या घरातनं निघून छान जा बा, आता म्या हिथं राहायची नाही. एवढं बोलून सावली आपल्या घराकडे पळाली. अख्खी धनगरवाडी त्या दणकट धर्म्याकडे टकामका बघत राहिली. तेव्हाच बस्त्या पुढे येऊन त्याला म्हणाल्या, अरे धर्म्या, यो सावली काय म्हणला तो खरं आहे का? तसा धर्म्या काहीही न बोलता मागे वळून आपल्या खोलीत गेला आणि त्यांनी दाराला आतून कडी लावून घेतली. सगळी धनगरवाडी आपापसात कुजबुजत निघून गेली. तेव्हा आपल्या झोपडीत आलेला गणा विचार करत होता की सावली असं का वागली. इकडे त्या रात्री बस्त्या, तानी, रुही धर्म्याला दार उघड म्हणून विनवत होती, पण धर्म्यानं काही आपल्या दाराची कडी काढून दार उघडलं नाही. त्या रात्री बस्त्याचा चांगला धर्म्या आपल्या पलंगावर पडून विचार करत होता की हे सगळं झालं कसं. त्यांनी सावलीकडून अशी कधी अपेक्षाच केली नव्हती. आता त्या नखरेल सामान्य सावलीचं कधी त्याला आकर्षण वाटलं नव्हतं. ही गोष्ट खरी असली तरी नंतर त्यांनी नाईलाजानं आपल्या धनगरी रीतीप्रमाणे सावलीशी लग्न करून तिला आपल्या घरात आणलं होतं. तरी त्या बिलंदर सावलीनं आता त्याला सगळ्या धनगरवाडीसमोर नामर्द ठरवून आपली सुटका करून घेतली. पण खरं तर सावली अशी गेल्यामुळे धर्माला आता फार मोकळं मोकळं वाटत होतं. तो आयुष्यभर दुसऱ्या कोणाचं पोर आपल्या खांद्यावर घेऊन वाढवणार नव्हता. त्यानंतर त्यांनी कदाचित सावलीला आपली पत्नी म्हणून कधी जवळसुद्धा घेतलं नसतं. पण ह्या सगळ्या प्रकारात त्याच्या आयुष्याचं काय? त्यालाही आपली पत्नी हवी होती, संसार हवा होता. आणि सावलीमुळे तो त्याची काही चुकी नसताना सगळं गमावून कोणाच्या पापाचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन नपुसकत्वाचा शिक्का घेऊन बसला. नंतर शहाण्या धर्म्यानं शांतपणे विचार केला की उद्या धनगरवाडीची पंचायत बसेल. त्यावेळी त्याला त्याच्या नामर्दपणाबद्दल विचारलं जाईल आणि त्यांनी जर ते नाकारून सावली गरोदर आहे आणि त्यामुळे तिने असा कांगावा केला आहे असं जरी तो म्हणाला, पण त्यामुळे जास्तीत जास्त काय होणार आहे? तो पुरुष आहे हे समजताच ती पंचायत सावलीला समज देऊन तिला परत त्याच्याकडे पाठवणार होती. कारण त्याच्या धनगरवाडीत एखाद्या स्त्री पुरुषाचा दुसऱ्या कोणाबरोबर संबंध असणं ही फार महत्त्वाची गोष्ट मानली जात नसे. जर कोणाच्या हातून अशी आगळी घडली तर त्या स्त्रीला किंवा पुरुषाला सर्वांसमक्ष माफी मागून काही दंड भरून नंतर पुन्हा आपला संसार करता येत होता. आणि आत्ता तेच धर्म्याला नको होतं. आधी मुळातच त्याला सावली अजिबात आवडत नव्हती. त्याला स्वतःला तिच्यापासून सुटका हवी होती आणि हुशार सावलीनं त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी सरळ त्याला ती नामर्द ठरवून पार झाली होती. त्यामुळे जगातली कुठलीही गावपंचायत एखाद्या तरुणीला पुन्हा नामर्द पुरुषाकडे संसार करायला पाठवणार नव्हती. आणि सावलीला तेच हवंय हे धर्म्याला लक्षात आलं होतं. त्यात तो जर आता आपल्या नामर्दपणाबद्दल गप्प बसला तर गावपंचायत सावलीबरोबर जो कोणी पाठ लावायला तयार होईल त्याच्याबरोबर लगेच तिचा पाठ लावून मोकळी होणार होती. त्यावेळी धर्म्याला माहिती होतं सावलीनं ज्या कोणाबरोबर मजा मारली तोच तरुण तिच्याबरोबर पाठ लावायला पुढे येईल. कदाचित त्या दोघांचं तसं पूर्वीसुद्धा ठरलेलं असेल. आणि त्याही परिस्थितीत धर्म्याला तो कोण तरुण असेल हे बघायची उत्सुकता वाटली होती. म्हणून धर्म्याने ठरवलं की आपण पंचायतीत काही न बोलता आपला नामर्दपणा कबूल करून सावलीपासून आपली सुटका करून घ्यायची. नंतर पुढे जर कोणी त्याच्या आयुष्यात आलं तर आपला मर्दपणा तो सहज दाखवू शकणार होता. तसंच सावलीचं पाप सगळ्यांच्या समोर येणार होतं. तेव्हा सगळ्यांना तिचं ते वागणं कळलं असतं. थोडक्यात काय, धर्म्यानं विचार केला जर सावलीची धोंड आपल्या आयुष्यातनं दूर करायची असेल तर आपण ह्यावेळी गप्प बसायला हवं. धर्म्याला वाटल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत बस्त्याच्या घरासमोर बसली. त्या अगोदर बस्त्यानं, तानीनं धर्म्याला हे सगळं काय प्रकरण आहे म्हणून अनेक प्रश्न विचारले, पण धर्म्या तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसला होता. त्यावेळी त्या गावपंचायतीने अगोदर सावलीचं म्हणणं नीट ऐकून घेतलं. तिचं म्हणणं होतं त्या 4 रात्रीत धर्म्यानं तिला स्पर्शही न करता आपण बाप्या नाही असं तिला सांगितलं. त्यावेळी गावपंचायतीनं धर्म्याला त्याबद्दल विचारलं. तेव्हा धर्म्यानं काही न बोलता अप्रत्यक्षपणे आपला नामर्दपणा कबूल केला. परंतु धर्म्याला असं गप्प बसलेला बघून बस्त्या संतापानं उठला आणि ओरडला, अरे धर्म्याला एका बोल की तू मर्दगडी आहेस आणि काय घडला तू त्या खरा खरा बोल हिथं. तरी धर्म्या आपली मान खाली घालून गप्प बसला.
ते बघून भयंकर संतापलेला बस्त्या सरळ आपली कुऱ्हाड उचलून धर्म्याला तोडायला निघाला, तेव्हा बाकीच्या धनगरांनी त्याला कसं बसं अडवलं. रुही तानीनं रडून रडून अख्खी धनगरवाडी डोक्यावर घेतली. त्या धनगरवाडी धर्मेची आणि बस्त्याची पार आबरू गेली होती, तरीही धर्म्या गप्प होता. तेव्हा गावपंचायत काही निर्णय घेऊन म्हणाली, धर्म्याचं असं गप्प राहणं म्हणजे सावलीनं सांगितलं ते सगळं खरं आहे. कारण कुणीही पुरुष आपल्या पुरुषार्थाचे असे धिंडवडे काढू देणार नाही, म्हणजे धर्म्या खरोखर नामर्द आहे. आता धर्म्या असा नामर्द असल्यामुळे त्याचं आणि सावलीचं लग्न मोडलंय, तरी सावलीबरोबर आता पाठ लावायला कोणी तयार आहे का? तेव्हा सावलीच्या गण्यानं लगेच पुढे होऊन आपण तयार असल्याचं सांगितलं. तेव्हा धर्म्याला कळालं की हे सगळं गण्याचं काम आहे. त्यावेळी गावपंचायतीनं सावलीला गण्याबद्दल विचारलं, तेव्हा तिने लगेच संमती दिली आणि लगेच सावली आणि गण्याचा पाठ लावून देण्यात आला. सावली लगेच गण्याच्या झोपडीत गेली सुद्धा. बस्त्या मात्र धर्म्यावर भयंकर संतापला होता. तरी आपल्या रडणाऱ्या रुहीकडे तानीकडे बघून त्यांनी स्वतःवर कसा तरी संयम ठेवला होता. बस्त्याला माहिती होतं आपला पोरगा मर्दगडी आहे. त्यांनी त्याला लहानपणापासून उघडं नागडं पाहिलं होतं. त्याला प्रश्न पडला होता की हा गडी असा गप्प का बसला, का खरंच आपल्या धर्म्या नामर्द आहे. पण नशीब तेव्हाच बस्त्याला दूर एका ठिकाणी 4 दिवस शेतात शेरडं बसवण्याचं आमंत्रण आलं होतं आणि बस्त्या आपल्या पोराच्या ह्या प्रकरणामुळे आपल्या पोटाची पेच काही घालवू शकत नव्हता. त्यामुळे तो धर्म्याला शिव्या घालत घालत आपली शेरडं घेऊन तिकडे गेला. तानीने धर्माला जवळ घेतलं, 1000 वेळा प्रश्न विचारले. त्यावेळी धर्म्या फक्त एवढंच म्हणाला होता की आये म्या बरोबर वागलोय आणि तुम्हासनी खरं समद कळन तेव्हा मना आता काय पण विचारू नकासा. तेव्हा आपल्या पोराला ओळखणारी तानी गप्प बसली होती. पण ह्या सगळ्या प्रकरणामुळे धर्म्याचा मामा हनुमंत्या कमालीचा दुखावला गेला होता. आपल्या पोरीला चांगला नवरा, चांगलं खातं पितं घर मिळालं, ह्याच आनंदात तो असताना त्याच्या सावलीला आता त्या भिकारी गण्याच्या झोपडीत राहायला लागणार होतं. तेव्हा हनुमंत्याला सुद्धा प्रश्न पडला होता की ज्या धर्म्याला त्यांनी लहानपणापासून उघडं नागडं बघितलं तो धर्म्या असा आहे. तसा त्याचा स्वतः त्यावर विश्वास नव्हता, तरी ते वाईट घडलेलंच होतं. नंतर असेच भराभरा दिवस जात राहिले आणि नुकताच पाठ लावलेल्या सावलीला 3 महिने पूर्ण होऊन तिचं पोट वर आलं, तेव्हा धनगरवाडीला खरं सत्य काय आहे ते कळालं. तेव्हा सावलीच्या बानं गण्याच्या चुलीजवळ जाऊन सावलीला जोड्यानं हाणलं होतं. तर बस्त्या मात्र धर्म्याकडे जाऊन त्याच्या डोकीवरनं हात फिरवत म्हणाला होता, धर्म्या माझ्या मर्दा, खऱ्या मर्दावानी वागला तू. अरे खरा मर्दानं कोणाची नासवलेली बायको आपल्या चुलीमोरं ठेवू नये. आणि आज तू माझ्या ह्या बस्त्या धनगराचा मर्द पोरेस हे समध्या धनगरवाडीला पटलंय बघ. तर असं हे सावली धर्म्याचं प्रकरण बस्त्याच्या घराला मनस्ताप देऊन गेलेलं होतं. आता बस्त्या आणि तानी आपल्या पोराच्या संसाराचं हे असं झालं म्हणून मनाला लावून घेऊन बसले होते. स्वतः धर्म्या आबोलच झाला होता. आणि ह्या सगळ्या अशा मनस्तापाच्या परिस्थितीत रुहीला हा मुंगळ्या आवडलेला होता. त्यामुळे धर्म्याला त्याच्याबद्दल चौकशी करायला आता आपण कसं सांगायचं हा प्रश्न रुहीला पडला. सोलापूरच्या ढोल्या धनगराचं लग्न छान झालं आणि ढोल्या 2 दिवस सासरचा पाहुणचार घेऊन आता कमळीसह, मुंगळ्या आणि त्या आज्यासह उद्या सोलापूरला निघणार होता. रुहीचा जीव अगदी थोडा थोडा झाला होता. इथे मात्र मुंगळ्यानं आपली वहिनी झालेल्या कमळीजवळ रुहीची थोडी चौकशी केली होती. त्यावेळी बस्त्या आणि धर्म्याबद्दल तिने सगळं मुंगळ्याला सांगितलं. कमळी नंतर म्हणाली, भाऊजी अहो तुम्ही रुयाचा या जालमात काय पण दुसऱ्या जालमात पण विचार करू नकासा. अहो तो रुया म्हणजे मोठा गोळाचा ढेप आहे, तुम्हासनी नाही प्यालायचा तो. तेव्हा ढोल्याही त्याला म्हणाला, अरे मुंगळ्या तुझ्या झोपड्यात नाही चूल का 4 माडक्या आणि या गोडाचे ढेप कुठं ठेवणार. तेव्हा मुंगळ्या आता इथं समज इसर आणि सोलापूरला निघ. कमळी पुन्हा म्हणाली, भाऊजी अहो रुयाचा बस्त्या लय गुरम्या माणूस आहे आणि रुया त्याचा मायेचा पोर आहे. जर यो बस्त्याला कळला तर तो तुम्हासनी तोडून टाकेल. तेव्हा यो रुयाचा विचार सोडून शांत, तुम्हासनी दुसरा कोण पाहिजे तर मला सांगून ठेवा. तसं मुंगळ्यानं नको म्हणून डोकं हलवलं. नंतर त्यांनी जी मान खाली घातली ती रुही पुढे नंतर कधी उचललीच नाही. फक्त त्या रात्री झोपताना तो ढोल्याला म्हणाला, ढोल्या उद्याच्याला आपण लवकर निघायचं. ढोल्यानं मान हलवली.
इकडे त्या रात्री रुही विचारात पडली होती. कमळी उद्या तिच्या सासरी निघणार होती आणि तिला या सोलापूरच्या तरुणाबद्दल काही माहितीच नव्हती. आता धर्मेशी काही बोलावं तर तो आता जरा आबोलच झालेला होता. जरी त्याच्या आयुष्यातलं ते सावली प्रकरण संपलं, ते निखारे विझले, तरी त्याची धग अजून तिच्या कुटुंबाला जाणवत होती. सावली धर्मेच्या मानानं फार सामान्य तरुणी होती, तरी तिने धर्मेला फसवून त्या भिकारी गणेशी संबंध ठेवून आता ती त्याच्या झोपडीत राहायला लागली. नाहीतरी इतरांसमोर धर्मेला याची लाज वाटतच होती आणि रोहीला ते माहिती होतं. त्यामुळे ती आपल्या दादाशी त्या तरुणाबद्दल बोलावं का बोलू नये ह्या संभ्रमात होती. त्यामुळे आता रोहीची अवस्था अशी झाली होती, धरलं तर चावतं, सोडलं तर पडतं. परंतु नंतर त्या रात्री रोहीच्या डोळ्यासमोर सतत तो बेवारशी तरीही देखणा मुंगळ्या यायला लागला. ती हलकेच उठली, धर्म्या दादाच्या खोलीत गेली तर धर्म्या गाढ झोपला होता. रोहीने त्याला हलकेच हलवून उठवलं तेव्हा धर्म्या अगदी धडपडून उठला. रोहीला म्हणाला, अगो रोही, काय झाला? तसं रोहीनं त्याचा हात घट्ट धरून अगदी डोळ्यात पाणी आणून तिला आवडलेल्या मुंगळ्याबद्दल सांगून ती त्याचा हात आणखीन घट्ट धरत म्हणाली, दादा, आता ढोल्या उद्या दुपारच्याला निघणार आहे, तेव्हा दादा तू त्याही चौकशी करून छान घेशील. आणि धर्म्यानं आपल्या बहिणीकडे, तिच्या डोळ्यातल्या अश्रूंकडे नीट बघितलं. ती त्याची अत्यंत लाडकी बहीण होती. आज तिच्या आयुष्यात प्रथमच तिचा कोणावर जीव लागल्याचं तिने त्याला विश्वासानं सांगितलं होतं. तेव्हा धर्म्या मान हलवत आपल्या हातानं तिचे डोळे पुसत म्हणाला, रुया, काय पण चिंता करायची नाही, मी सकाळच्या सकाळ जाऊन छान बघतो काय ते. हे ऐकताच रुही आनंदानं आपल्या धर्मादादाच्या कुशीत शिरले. रात्री मुंगळ्यालाही झोप अशी आली नव्हती. त्याला सतत डोळ्यासमोर ती गोड गोड गालाला खळी पाडून हसणारी रुही आठवत होती. त्याच्या आयुष्यात इतकी सुंदर तरुणी त्यांनी पहिल्यांदाच बघितली होती. तो प्रथमदर्शनी तिच्या प्रेमात पडला होता. पण नंतर त्याला जाणवलं की त्याला आवडलेलं सुंदर स्वप्न किती दुर्मिळ होतं. आणि आज पहिल्यांदा मुंगळ्याला आपल्या दळभद्री आयुष्याचा फार पश्चात्ताप झाला होता. खरं तर त्याच्या त्या निरर्थक आयुष्यात रोहीच काय, कुठल्याही तरुणीबद्दल विचार करायचा त्याला अधिकार नव्हता. त्या क्षणी मुंगळ्याला जाणवलं आयुष्याचा एक एक क्षण किती किमती आहे, महत्त्वाचा आहे. इतर धनगरी तरुणांसारखा काही कामं करून आपल्या पोटापुरतं मिळवून तो जगला असता तर कदाचित त्याच्या त्या धनगरवाडीनं रुही आणि त्याच्याबद्दल विचार केला असता की तो एक चांगला जबाबदार तरुण आहे. पण त्याला माहिती होतं त्याची धनगरवाडी त्याला एक चोर, फुकट खाणारा आणि आळशी तरुण समजत होती. साधं त्याच्या त्या धनगरवाडीतल्या कुठल्या तरुणीनं त्याच्याकडे कधी ढुंकूनही बघितलं नव्हतं. मुंगळ्याला स्वतःची अतिशय घृणा आली होती. त्यांनी त्या सुंदर तरुणीच्या सुंदर डोळ्यात त्याच्याबद्दलच्या आकर्षणाचे भाव वाचले होते. त्यावेळी तो मनोमनी हरखला होता. पण रुहीबद्दल समजल्यानंतर, ढोल्यानं त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव करून दिल्यानंतर हा मुंगळ्या फार हताश झाला. आपण नीट इतरांसारखे कष्ट करून जागायचं असं त्यांनी ठरवलं असतं तर ते करताना ह्या सुंदर रुहीचं दुसरीकडे लग्न होऊन तिला 4 पोरंही झाली असती. म्हणजे कशात काही खरं नव्हतं. या विचाराने तो रात्रभर जागा होता. इकडे धर्मे अगदी पहाटे ढोल्याच्या झोपडीत शिरला तेव्हा ढोल्या नुकताच उठून मशेरीनं दात घासत होता. सकाळी सकाळी असं धर्म्याला आपल्या झोपडीत बघून तो चराकला. त्याला वाटलं या बेवारशी मुंगळ्यानं त्या रुयाची काही आगळी तर केली नाही ना. आणि हा पैलवान आपल्या कमळीच्या झोपडीत जाब विचारायला आलाय. कमळीसुद्धा धर्म्याला बघून चरकली. तरी ती उसना म्हणाली, धर्म्या दादा ये की आतमध्ये, मी चहाला ठेवतो. ढोल्यानं आत जाऊन मुंगळ्याला ढोसकून उठवलं. त्याच्या कानात म्हणाला, मुंगळ्या, बाहेर रुईचा भाऊ आलाय, अजिबात बाहेर यायचं नाही. तू त्या रुईची काही आगळी काढली होती का? मुंगळ्यानं नायबा म्हणून मान हलवल्यावर ढोल्या घाईघाईत बाहेर आला. धर्म्यानं नंतर वेळ न घालवता ढोल्याकडे मुंगळ्याची चौकशी केली. तेव्हा ढोल्या काय ते समजून त्याने जोरात हाक मारून मुंगळ्याला बाहेर बोलवलं. धर्म्याची त्याची ओळख करून दिली. धर्म्यानं उगाच वेळ न घालवता सरळ सरळ त्याच्या उद्योगधंद्याबद्दल, त्याच्या झोपडीबद्दल विचारलं. तेव्हा मात्र मुंगळ्यानं फक्त आपण करणाऱ्या त्या बकऱ्याच्या आणि कोंबड्याच्या चोरीबद्दलचं लपवून आपल्याबद्दल खरं खरं काय ते सांगितलं. आपल्याजवळ आपल्या 4 शेरडांशिवाय आपल्या झोपडीत अगदी चूलसुद्धा नाही हे त्यांनी स्पष्टपणे खाली मान घालून सांगितलं. तेव्हा तो असंही म्हणाला, माझं रुहीवर प्रेम आहे, पण मी तिच्या लायकीचं नाही हे मला माहिती आहे, तसं तुम्ही तिला सांगा. धर्म्याला त्या देखण्या गाड्याचा तो स्पष्टवक्तेपणा फार आवडला. तरी त्याची ती भयंकर फाटकी आर्थिक परिस्थिती बघून धर्म्या विचारात पडला.
या तरुणाच्या झोपडीत साधी चूल नाही म्हणजे हा गडी किती बेवारशी आहे हे स्पष्ट कळत होतं. त्यावेळी धर्म्याला माहिती होतं त्याचा बाप बस्त्या रुयासाठी आपल्या तोलामोलाचं स्थळ बघणार. त्याची स्वतःची सुद्धा तीच इच्छा होती. आणि हा फाटका तरुण रुयाच्या पायाच्या नखाच्या सुद्धा लायकीचा नव्हता. पण प्रश्न असा होता की रुया ह्याच्या प्रेमात पडली होती आणि रुयाला तो चांगलं ओळखत होता. रुया एकदा हट्टाला पेटली की आपलंच म्हणणं खरं करते हे त्याला चांगलंच माहिती होतं. धर्म्या एका वेगळ्याच विचारात पडला. त्याचा बाप बस्त्या विलक्षण तापट. ज्यावेळी सावली प्रकरण झालं त्यावेळी त्याच्या गप्प बसण्यानं आपली धनगरवाडीतली आबरू गेली असं समजून धर्म्या स्वतःचा पोर असून कुऱ्हाडीनं तोडायला निघाला होता. आता त्याच्या रुहीकडे बघणाऱ्या या फाटक्या मुंगळ्याला तो तोडायला कमी करणार नाही हे त्याला माहिती होतं. आणि त्याचीच पोर असलेली रुही मग गप्प बसणार नाही हे सुद्धा धर्म्याला माहिती होतं. त्यामुळे हा तिढा कसा सोडवायचा हे त्याला कळत नव्हतं. याच विचारानं धर्म्यानं आपल्या घरी येऊन रुहीला मुंगळ्याची परिस्थिती सांगून तिने त्याचा विचार सोडावा हे सांगितलं. पण रुही आपला ओठ चावत म्हणाली, धर्म्या दादा, एक गरिबी सोडली तर त्या मुंगळ्यात काय कमी आहे? तो कसाही असू दे, मला हवा आहे. मी त्याच्या झोपडीत चूल पेटवीन, त्याला त्याच्या शेरडांना सांभाळीन. धर्म्या चिंतेनं म्हणाला, अगं पण बाचं काय करायचं? त्याला मुंगळ्याची परिस्थिती कळली तर तो तुझ्या लग्नाचं सोड, त्याला जाऊन तोडेल. धर्म्याने तिला खूप समजावलं आणि नंतर तो उठून आईच्या चुलीकडे जाऊन बसला. भाकऱ्या करणारी तानी म्हणाली, काय रे धर्म्या, काय झाला? आज तू सकाळच्या पारी चुलीमुरं कशा पायी आला? समजा बेस आहे ना? धर्म्यानं हलकेच तिला रुही आणि मुंगळ्याबद्दल सांगितलं. रुयाचा हट्ट पण सांगितला. तव्यावर भाकरी टाकता टाकता तानी वैतागून म्हणाली, लेकरा यो बघ, आज मी रुयाला बोलवलंय असं सांग. रुया आल्यावर तानी तिच्यावर कावली आणि म्हणाली, हे बघ रुया, हो त्या सावलीनं आमचा समद्यांचा जीव जाळलाय. अनाथा तू त्यात निसता घोड न ग. रुया, अगो लेकरा, आपण आपल्या बरोबरीचा माणूस बघायचा असतो. तेव्हा म्या काय तुझ्या बाला काय सांगणार नाही. रुहीनं रडायला सुरुवात केली. ती तानीला स्पष्ट म्हणाली, आई, जोपर्यंत तू बाला मुंगळ्याबद्दल सांगत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण पण घेत नाही. तानीला आपल्या पोरीचा तिच्या वडिलांसारखा हट्टी स्वभाव माहिती होता. त्यामुळे बस्त्या नहारी करताना भीत हलकेच त्या सोलापूरच्या मुंगळ्याबद्दल त्याला सांगितलं. ती म्हणाली, रुयाला तो आवडलाय, ती त्याच्याशी लग्न करायचं म्हणते. हे सगळं ऐकून बस्त्या दह्यात भाकरी बुडवून खात हिरवी मिरची तोंडात कच्च करून तोडली म्हणाला, ताने यो मुंगळ्या कोण तालेवार गडी आहे? त्याच्या घरचा पासारा केवढा मोठा आहे? म्हणजे त्यानं माया रुयाकडं बघला म्हणून छान मी विचारतो. तानीनं हलके मुंगळ्याची फाटकी परिस्थिती बस्त्याला सांगितली. बस्त्या संतापानं अर्ध्या नेहारीवरनं उठला आणि च्या मारीत त्याच्या असं म्हणत सरळ ढोळ्या आणि कमळीच्या झोपडीकडे गेला. रुही आपल्या घरात लपून बसली होती. बस्त्या ढोल्याच्या झोपडीसमोर गेला. बेंबीच्या देठापासून ओरडला, कमळे, तुझ्या ढोल्याला सांग, अगोदर माया रुयाकडं बघणारा कोण त्यो मुंगळे आहे त्याला बाहेर पाठव. तेव्हा घाबरलेल्या ढोल्या आणि कमळीनं, आता काय त्या तुझा तू बघ असं म्हणून मुंगळ्याला झोपडीच्या बाहेर पाठवलं. बाहेर आलेल्या मुंगळ्याला बस्त्याने एकवार वर खाली बघितलं आणि म्हणाला, तूच आहे का तो गोळाच्या डेपेला चिकटणारा सोलापूरचा मुंगळ्या? तेव्हा मुंगळ्यानं भीत डोकं हलवलं. बस्त्या एकदम पुढे झाला, त्याच्या शर्टाला धरलं, गदा हलवत ओरडला, सुक्काळीचे, माझ्या शेरडाबरोबर शेतात बसून छान हागायची पण तुझी लायकी नाही आणि तू माझ्या रुयाकडं बघतोय. त्यांनी सरळ मुंगळ्याच्या तोंडात ठेवून दिली आणि ओरडला, यो बघ, पुण्यांदा माया रुयाकडं बघलास तर आईची आण घेऊन सांगतो, मुडदा पाडीन तो आणि माझ्या शेतामध्ये गाडून टाकेन. बस्त्या धनगर म्हणतात, मला ध्यानात ठेव. मुंगळ्याला धमकी देऊन बस्ता आपल्या घरी आला तेव्हा त्याच्यासमोर रुहीनं पाय आपटून रडून एकच कांगावा केला. त्यावेळी मुंगळ्यावर भयंकर संतापलेल्या बस्त्याला आपल्या लाडक्या पोरीच्या अंगावर ओरडायचं धारिष्ट्य मात्र झालं नाही. तो खालच्या पडत्या आवाजात तिला म्हणाला, रुई पोर माझा ऐक. तर तीच किंचाळली की बा, मला तुझं काय पण ऐकायचं नाही, तू काय बोलू नको, म्या माझा जीव देईन एवढं ध्यानात ठेव. बावरलेला बस्त्या नेहारीसुद्धा न करता आपल्या खोलीत गप्प जाऊन बसला. इकडे ढोल्याची कमळी लपत छपत आली. रुहीला म्हणाली, रुही, आज संध्याकाळी आम्ही सोलापूरला निघणार आहोत. मुंगळ्यानं तिला त्याचं प्रेम दिलंय त्याला विसरण्यासाठी. कमळी एवढा निरोप सांगून गेल्यावर रुहीनं पुन्हा रडून एकच गोंधळ घातला.
त्याच संध्याकाळी मुंगळ्या ढोल्याबरोबर सोलापूरला निघाला तेव्हा त्याला रुईला फक्त एकदा डोळे भरून बघायची विलक्षण ओढ लागली होती. आज एका सुंदर इंद्रधनुष्य सौंदर्याला तो कायमचा मुकणार होता. आपल्या आयुष्यात असं काही दुःखदायक घडेल याचा त्याने विचारच केला नव्हता. एक अत्यंत सुंदर तरुणी त्याच्या आयुष्यात येऊ बघत होती, पण त्याच्या नष्ट्या जीवनानं तिला दूर लोटलं होतं आणि तो आपल्या त्या आज्या ढोल्या आणि कमळीबरोबर मुकाट्यानं सोलापूरला जाणाऱ्या एसटीत जाऊन बसला. ती एसटी सुरू झाली. मुंगळ्या खिडकीतनं बाहेर बघत बसला होता आणि तो बघतच राहिला. त्याला दूरवरच्या शेतात सोनेरी संध्याछाया उतरलेल्या असताना त्याची सुंदर रुही त्या सोनेरी प्रकाशात त्या उंच शेताच्या बांधावर उभे राहून हात हलवताना दिसली. त्याला ती एखाद्या सुंदर देवीप्रमाणे भासली. मुंगळ्याला वाटलं आपण एसटी थांबवावी, खाली उतरावं, त्या विलक्षण सौंदर्याला आपल्या मिठीत घट्ट घेऊन ढासाढासा रडावं. पण तेव्हाच ते सौंदर्य त्याच्या नजरेआड झालं. ढोल्या त्याच्याकडे बघून उदासपणे म्हणाला, आता मुंगळ्या, तू काय पण रोजगार केला असतो आणि तू आमच्या वाने राहिला असतो तर आईची आण घेऊन सांगतो, मी या धर्मासमोर तुझा काय पण बोललो असतो, पण तुझ्या झोपड्यात समधी बॉम्ब बाबा, मग म्या तरी काय बोलणार. तेव्हा बिचारा मुंगळ्या खाली मान घालून गप्प बसला. त्याला सारखं वाटत होतं आपण लोकांच्या कोंबड्या बकऱ्या चोरून खाल्ल्या, त्याच सर्वांची अशी हाय आपल्यावर पडलेली असावी. इकडे बस्त्या धनगर त्या बेवारशी मुंगळ्याला धमकून गप्प नाही बसला. त्याने लगेच आपल्या रुयासाठी त्याच्या तोलामालाची स्थळं बघायला सुरुवात केली. सुंदर रुयाला भराभरा आजूबाजूची स्थळं आली, पण बापासारख्या हट्टी रुहीनं त्या सगळ्या स्थळांना नकार देत रडत बसली. त्यावेळी आपल्या धर्म्याच्या लग्नाची अशी वाट लागली. ती जखम ओली असताना आपल्या लाडक्या पोरीची, ती मुंगळ्याची भिक्कार पसंती बस्त्याला लागून राहिली. त्याच्या बापाच्या हृदयाला वाटत होतं आपल्या दोन्ही मुलांची चांगल्या सुस्थळी लग्न होऊन त्यांनी सुखात समाधानात राहावं. पण धर्म्याचं असं झालं आणि रोहिणी तो कोण कुठला भिकारी पसंत केला आणि त्याच्यासाठी रडत बसली. तसं रोहीला स्थळं बघताना बस्त्यानं धर्म्यासाठी सुद्धा 2 स्थळं आणली होती, पण धर्म्या त्यावेळी त्याला म्हणाला, ब्या अगोदर रुयाचा वाराड होऊ दे, मग महा काय करायचं ते बघू. रोहीमुळे वैतागलेला बस्त्या गप झाला. तरी त्यावेळी त्यांनी धर्माच्या मामाला, सावलीच्या बाला, हनुमंताला त्याच्या झोपड्यात जाऊन सावलीचे हे धंदे माहीत असताना तिचं लग्न धर्मेशी का केलं म्हणून शिव्या घातल्या. हनुमंत्या म्हणाला, बस्त्या, मला हे काहीच माहीत नव्हतं, हे सगळं त्या गण्याचं काम आहे, तू त्याला जाऊन शिव्या घाल. मग बस्त्याने तेच केलं. गण्याला शिवा घालून झाल्यावर दारू प्यालेला बस्त्या कमळीच्या बाकडे गेला आणि कमळीचं लग्न त्या सोलापूरच्या ढोल्याशी का केलं म्हणून त्यालाही शिव्या घातल्या. शेवटी तानी आणि धर्म्यानं बस्त्याला ओढून आपल्या घरात आणून बिछाण्यात झोपवलं. बस्त्याला हेच कळत नव्हतं की काल परवापर्यंत त्याच्या घराची घडी व्यवस्थित चाललेली असताना मध्येच त्याच्या घरावर बसून ती अशुभ टिटवी का ओरडली. बस्त्याला पुन्हा वाटलं त्या टिटवीनं त्याचंच घर तिला ओरडायला का निवडलं. याच विचारात तो झोपी गेला. आमच्या देशावर टिटवीचं ओरडणं अशुभ मानलं जातं, म्हणजे तिच्या टिवटी ओरडण्याला मृत्यूचं गीत मानलं जातं. दूरवरच्या शेतावर एखाद्या टिटवीचं ओरडणं तसं सगळ्यांना ऐकू येतं, पण तीच टिटवी जर घरावर येऊन कोकलायला लागली तर असं काहीतरी घडतं. म्हणून मला वाटतं त्या छान टिटवीबद्दल ती एक अंधश्रद्धा असावी. पण बिचारा बस्त्या आपल्या लाडक्या पोरीच्या आबोल्याने आणि रडण्याने फार वैतागून गेलेला होता. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. आता मुंगळ्याचं पुढे काय होतं, रुयाचं पुढे काय होतं, बस्त्या लग्नाला परवानगी देतो का नाही देत, का रुयाचं लग्न दुसरीकडे लावून देतो, हे ऐकूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.